हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार आणि वेलकम टू माय ब्लॉग। तर आज सकाळ सकाळ तुम्हाला डाळ दिसत असेल तर आज सुवासिनींचा कार्यक्रम होता आणि आंघोळ वगैरे झालं। लवकरच उठले होते आज आणि आंघोळ झाली आणि म्हटलं आता आहे ना डाळ आधी ना कुकरला लावत, कारण वेळ बराच लागतो, कुकर तरी थंड व्हायला बराच वेळ लागतो। तर तोपर्यंत मी भांडे लावून दिले। आणि रोज पहिले किचनमध्ये आले का रात्रीचे आपले भांडे जे असतात ना तर ते सकाळपर्यंत सुकून जातात। पहिले ते लावले ना म्हणजे किचन कसं साफ राहतो आणि लय राडा पण नाही दिसत। तर भांड्याची जाळी ते वगैरे सगळं तिथून बाहेर काढलं आणि नंतर आहे ना म्हटलं बाकीचं आवरून घ्यावं। तर आज स्कूल पण होती मुलांना, तर त्यांचा पण टिफिन वगैरे बनवायचा होता। आणि किचनमध्ये ना वाट्यावर जास्त राडा असला ना तर ते ना असं मनाला थोडंसं हे होतं आणि काम पण सुधरत नाही पटपट। तर म्हटलं तोपर्यंत आवरले, डाळ पण आहे ना खाली उतरून ठेवली, पण आता कुकर थंड व्हायला बराच वेळ लागणार होता। तर तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊ म्हटलं, तर पीठ मळून घेत होते आणि डाळ टाकली ना लगेच मी एकीकडे ना पुरण शिजून ते पीठ मळून घेत असते, कारण पीठ पण आपलं भिजून जातं तोपर्यंत। आणि काय होतं, पीठ भिजलं ना पोळ्या ना एकदम व्यवस्थित येतात। तर कोणी कोणी यामध्ये मैदा पण घालतं, तर आम्ही काय मैदा घालत नाही, तर पूर्ण गव्हाच्या पिठाचंच पोळ्या करत असतो। तर आणि बाहेर पाहिलं तर उजेडलं पण होतं तोपर्यंत, आणि मुलांची ना टिफिनची भाजी करून घेतली आणि पीठ इकडं मळून झालं होतं आणि तेल लावून आहे ना त्याला पातेल्यात ठेवून दिलं, कारण आहे ना पीठ छान भिजतं। आणि हा आषाढ महिना चालू आहे, आता सगळ्यांना माहीतच आहे। तर आमच्याकडे ना लक्ष्मी मातेच्या सुवासिनी घालतात, तर त्याचाच कार्यक्रम होता, म्हणून आपल्या ना पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा होता। आणि कोणत्या पण सुवासिनीचा कार्यक्रम असला ना तर मी सकाळीच करते, कारण आहे ना न खाता पिता येतात आणि जेवण पण करतात। आणि दुपारी काय होतं तर दिवसभर आहे ना तोच राडा चालतो, सकाळचा आवरता दुपार, आणि त्याच्यानंतर आहे ना दुपारचं आवरायचं म्हटलं ना तर संध्याकाळी 10-11 वाजेपर्यंत स्वयंपाक चालतो। तर याचं काय होतं, सकाळी ना 11-11:30ला सुवासिनी जेवतात, 1-1:30 वाजेपर्यंत सगळं आवरून जातं। तर त्याच्यानंतर मी पीठ आहे ना व्यवस्थित असं आहे ना पातेल्यात ठेवून घेतलं आणि तोपर्यंत आपली ना डाळ पण इकडे शिजली होती, तर मी त्याच्यात आहे ना डाळ शिजवत आणि थोडीशी हळद टाकते। तर चला, तर पुरण शिजले आणि मी पुरण वाटून घेते आणि मुलांना पण स्कूलमध्ये जायचंय, त्यांचं पण टिफिन झालंय माझा आता। आणि आम्ही लवकरच जातो 7-7:15ला, तर त्याचं पण आवडले। आणि तोपर्यंत आता फक्त आमटी आणि तळण आणि पोळ्या राहिल्या, तर पटपट आवरून घेते। आणि इकडे ना मी कोलम तांदूळच घेतला आज, नाही तर आहे ना आमचा कोहिनूर असतो ना हॉटेलचा बिर्याणीचा राईस, तर तोच असतो। पण आज मी ना कोलम घेतला होता, कारण भात आहे ना छान होतं याचा, आणि आमटीसोबत असंच भात थोडंसं चिकट थोडासा आहे ना सुट्टा असंच छान लागतो। तुझं बघ इथपर्यंत दिसतं। आणि एकीकडे ना भात टाकला तोपर्यंत तिकडे आमटी टाकली, आणि आमटी होईपर्यंत ना भात पण झाला होता, दोन्ही सोबत झालं। काही तळण आणि पुरणपोळ्या आणि नैवेद्य आपलं बाकी होतं, तर दोन्ही पण इकडं झालं। आणि त्याच्यानंतर आहे ना म्हटलं चला बाकीचं पण आवरून घेऊ, कारण शिवांचा ब्रश वगैरे करायचा होता आणि त्याचं स्कूलचं पण आवरून द्यायचं होतं, तर त्यांचे टिफिन पण भरून घेतले तोपर्यंत। शिवांश आणि श्रवणच थोडं लेट जाते, तर आभी ना आवरून गेला होता आणि शिवांचा आणि श्रवणचा दोघांचंच फक्त आहे ना टिफिन भरायचा होता मला, तर त्यांचे टिफिन भरून घेतला। आणि शिवांचं टिफिनचं काय होतं, तर त्याला एक पूर्ण चपाती दिली, त्याला तुकडे करून खाता येत नाही, त्याला टिफिनमध्ये थोडेसे तुकडेच करून देत होतं, त्याच्यामुळे त्याला म्हणजे तुकडा घेऊन ये ना ती पोळी खाता पण येते।
आणि किती ना लवकर आमचं आहे ना काही पण कार्यक्रम असतो, पण पहिला आहे ना आम्हाला स्वयंपाक बनवावाच लागतो. तर मी पोळ्या आणि भाजी बनवून घेतली. तर नानांचं जेवण, मुलांचे डबे झाले होते आणि यांना पण म्हटलं खा, पण यांनी काही ते खाल्लं नाही. तर त्यांना आहे ना तूप लावून मस्त आहे ना कडक चपाती करून दिली होती आणि चहासोबत. आणि शिवांशला दूध वगैरे दिला आणि मी पण चहा घेतला त्यांच्यासोबत. आणि तोपर्यंत नानींची ना देवपूजा झाली. तर नानींनी ना शिवांशला मग आंघोळ घातली आणि त्याचं आहे ना स्कूलचं आज त्यांनी आवरून दिलं, कारण मला पण स्वयंपाक करायचा होता. आणि इकडे आहे ना मी लगेच भज्याचं आहे ना कालून घेतला. आणि त्याच्यानंतर आहे ना नानींनी मग शिवांचं आहे ना सगळं आवरलं, टिफिन वगैरे बॅगेत भरून दिला आणि त्याला आहे ना स्कूलला पाठवलं. आणि प्रियंका सोबत असली ना ती कसं वरचं पण कामावरती, पण आज आहे ना दोन्ही कामं मलाच आवरायचे होते. आणि नानींची पण खूप मदत झाली मला स्वयंपाकात नाही, पण बाकीचं बाहेरचं काम त्यांनी ना सगळं आवरलं. म्हणजे बाहेरचं अंगण धुतलं आणि देवपूजा, शिवांचं थोडंफार सगळं आवरून दिलं त्यांनी. आणि हे आहे ना आपले नवीन कुरड्या होत्या तर छान झाल्या होत्या आणि एकदम टम फुगत्यात तुम्ही पाहू शकता. आणि पापड पण काढून घेतले आणि कुरड्या त्याच्यानंतर लगेच आहे ना थोडेसे भजे काढले, म्हणजे देवापुरतेच काढले होते. म्हटलं नंतर काढू, कारण नैवेद्य घेऊन गेले ना घरचं पण आवरायला मोकळं होतं, कारण सागरला पण जायचं होतं आणि नानींना घेऊन मग तेच जाणार होते नैवेद्य घेऊन. आणि पीठ पण आहे ना बऱ्याच वेळ झाला होता आपलं भिजून, तर 6:30 पावणे 7ला आपलं पीठ मळून झालं होतं, कारण आम्ही 7 साडेसातला आहे ना जातो घरातून. तर तोपर्यंत त्याचा टिफिन झालंच पाहिजे, तर त्याच्या आधीच पीठ मळून घेतलं होतं. आणि पिठाचं आणि पुरणाचं आहे ना प्रमाण छान झालं ना तर पोळ्या पण छान येते. तर आणि कोणता पण कार्यक्रम असला ना नुसतं स्वयंपाकाकडेच लक्ष देऊन जमत नाही, तर वरचं पण आवरावं लागतं. त्याच्या आधी ना मी मुलं गेले ना जायच्या आधीच तो झाडून ते केला. आणि त्याच्यानंतर आहे ना मग आता आवरल्यानंतर फरशी ते म्हटलं मधून मधून कपडे पण आहे ना मशीनला टाकले. तर नानी बाहेर सावरत होत्या तोपर्यंत म्हटलं यांना नैवेद्य भरून द्यावा, तर नैवेद्य भरून दिले त्यांना. आणि देवाला पण नैवेद्य दाखवला. मग आहे ना त्यांना ते नैवेद्य घेऊन गेल्यानंतर आहे ना मग मी घरातली ना सगळी झाडू फरशी ना करून घेतली आणि नंतर पोळ्या आणि भजे करून घेतले होते. हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार आणि वेलकम टू माय ब्लॉग. तर सकाळपासून तुम्ही आपला स्वयंपाकाचा व्हिडिओ पाहिलाच असेल आणि आत्ताच मी आवरले, कारण गाऊन जर असलं ना तरच काम सुधरत आणि साडीत आहे ना अजिबात सुधरत नाही. म्हटलं सगळं आवरून घ्यावा आणि मगच साडी घालावा. तर सगळं आवरले, आता फक्त पोळ्या आणि भजे राहिले. तेल तापायला ठेवले मी आणि नैवेद्यापुरते काढले होते, तर नैवेद्य पण झाले तर आणि पोळ्या करायच्या. तर आणि फोन केलाय मैत्रिणींना, येतीलच ते आता. आणि इथं पाकी मस्त असे सजून ठेवले इथं आणि आवरून झालेच आहे. आता फक्त 5-10 मिनिटात आता होऊनच जाईल. तर नानींचं आहे ना सगळं आवरलं होतं. नानी म्हटलं काय करू, तर म्हटलं पोळ्या करा. पण 2 पोळ्या लाटल्या आणि यांचा कॉल आला दुकानावर ये म्हणून, यांना पण बाहेर जायचं होतं.
तर नानी पण गेले आणि नंतर मग मी भजे काढले आणि नंतर पोहायला आटल्या. तोपर्यंत मैत्रिणी पण आल्या होत्या आणि सागर मंदिरात जाते रोज पडायला. तर ते गेले होते ना त्यावेळेस त्यांना आहे ना मस्त फ्रेश फुलं सांगितले होते तर त्यांनी आणले आणि खूप छान होते, ताजे एकदम गुलाबाचे फुलं. तर गजरे काही भेटले नाही सुवासिनींना तर मग फुलंच दिले. पण कसं मग पेक्षा थोडं पाहिजे तिला म्हणायचं का मी ते विचारते जेवल्या ताट पायाची आडी नाही घाली. नाही मग प्रॅक्टिस आता करून नंतर कडे यांच्या सावास नाही हे पण बसतात ना मला लक्ष त्यावेळेस वेळ मिळत नाही. आपण आधी प्रॅक्टिस करून 200 त्यांची खुशी असते 200 रुपये घेतले मग ते एक डान्सचे बसूच तर वर 2-3 दिवसच येईन ती. ती म्हणत आपल्याला किती गाणे एकच बसवायचं का 2 एक डान्स म्हणजे एका डान्सवर किती 2-4 गाणी बसतात ना. हा तेवढे पूर्ण. आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी मस्त फोटोशूट केले. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.